कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने शिवसेना उद्धव ठाकरे समूह की नेता सुषमा अंधारे के आरोप पर प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि मैं 1984 से नागपुर में बीजेपी के खिलाफ लड़ रहा हूं और मुझे कई बार लोगों ने चुना है। पिछले 10 सालों में बीजेपी के खिलाफ प्रदर्शन करने पर मेरे खिलाफ 40 मामले दर्ज है। मैं समझता हूं कि नागपुर में बीजेपी से कैसे लड़ना है। ये विकास ठाकरे अकेले ही नागपुर में बाहरी लोगों पर भारी है। मुझे किसी के सर्टिफिकेट की जरूरत नहीं। सगळ्यात पहिले तर माझी भूमिका हीच आहे की जो आरोपी असेल त्याला सजा व्हावी। मी काही वेगळी भूमिका नाही घेतली आहे आणि ज्याच्या कोणाच्याही हातानं गुन्हा झाला असेल त्याला सजा व्हावी हीच माझी भूमिका आहे। त्या दिवशी मी सांगितलं। आता माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास काढत असेल तर त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही, कारण की या नागपूर शहरामध्ये 1984 पासून भाजपाशी लढण्याचं काम मी करत आहे। लोकांनी मला निवडून दिलं अनेकदा या नागपूर शहरातल्या, आणि अनेकदा मी प्रतिनिधित्व केलं आहे। मागच्या 10 वर्षात भाजपाच्या विरोधात आंदोलनं उभारून 40 केसेस माझ्यावर आहे। तर भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते। आता याच्यासाठी मला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे, परंतु माझी भूमिका जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवेल एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती मी अनेकदा दाखवली आहे लोकांच्या अडीअडचणीत। आणि जर सरकारने भाजपाच्या नेत्यांनी कोणावर अत्याचार करत असतील तर मी कधीच मागे आलो नाही। सगळ्यात पहिला नंबर विकास ठाकरेचा राहिला आहे, नागपूर शहरातील जनतेला माहीत आहे। आणि म्हणून मला असं वाटते की मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, मला कोणाविषयी बोलण्याची गरज नाही। आता मला याबद्दल काही बोलायचं नाही, ते आमच्या सन्माननीय ताई आहे, त्यांना काय वाटतं त्यांचं कामच आहे। त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा असं आंदोलन केलं होतं आणि ते राज्यभर करत असतात। त्यांना माझ्या शुभेच्छा आहे आणि त्यांनी जर यातून काही निष्पन्न केलं तर मला वाटते की आम्हाला आनंदच होईल। जर चंद्रशेखर बावनकुळेवरच त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवला तर याच्यापेक्षा जास्ती आनंद आम्हाला काय होणार, कारण की आमची लढाईच त्यांच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे, त्या नागपुरात आल्या आहेत।